नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीसी चाल. खूप भारी फील होत आहे. म्हणजे ज्या वेळेस आम्ही वाट बघत होतो किती वर्षापासून 5-6 वर्षापासून मी वाट बघत होतो आणि ती वेळ मला वाटतं आता आली आहे. आता मी जे माझ्या डोक्यात खूप मोठे मोठे म्हणजे पूर्ण करायचे आहेत ते त्या पॉईंटवर मी आलो आहे. आणि मराठी गाण्यांना आता ग्लोबली घेऊन जाणार मी 100%. स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. तर मला आठवतात भरपूर गोष्टी. म्हणजे मला काही गोष्टींसाठी किती धडपड करावी लागली होती आणि माझ्यासाठी त्या गोष्टी आता थोडा इझी झाल्या आहेत. तर मला असं वाटतं की मला ज्या गोष्टींमुळे मी थोडासा मागे होतो आता मी त्या गोष्टी करणार आहे आणि आता माझे रस्ते थोडे ओपन झाले आहेत. तर मी अजून मला वाटतं की मी अजून खूप काही रेव्होल्युशन आणू शकतो मराठीमध्ये. जे माझं आधीपासून स्वप्न होतं की मराठीला मला एक लेवलला घेऊन जायचं आहे आणि मी आपल्या मराठीला तिकडे घेऊन जाणार. मी आधीपासूनच सगळ्याच टाईपचे गाणे ऐकतो. म्हणजे जुने नवीन सगळेच गाणे ऐकतो. पण मग हळूहळू नाही का की इंटरनेटमुळे काहीतरी वेगळं ऐकण्याचं आणि ती आवड मला निर्माण होती. त्यावेळेस मी मग हनी सिंगला ऐकायला लागलो, हार्डी संधू, बोहेमिया ह्या लोकांना ऐकून ऐकून ना मला त्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो. कन्फ्यूज आहे ॲक्च्युली. कमेंट्समध्ये बघतो तर काही लोक बोलतात अल्लू अर्जुनसारखा दिसतो, काही लोक बोलतात डिवाईनसारखा दिसतो, डिवाईन बाईसारखा, काही लोक बोलतात शार्दूल ठाकूरसारखा दिसतो, तर काही लोक बोलतात मुनावरसारखा दिसतो. तर मी कन्फ्यूज आहे ॲक्च्युली. मी माझ्यासारखा दिसायला पाहिजे असं मला वाटतं. अजिबात नाही. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल तर खूप रिस्पेक्ट आहे आणि त्या माणसासोबत आपल्याला कम्पेअर करणं म्हणजे साहजिक मोठी गोष्ट आहे. मी नेहमीच काहीतरी शोधत असतो. म्हणजे एक असतं ना की रिसर्च करायचं लोकांना काय आवडू शकतं आणि काय वेगळं होऊ शकतं. तर मला असं वाटलं की म्हणजे मी एक कॉमन माणूस आहे म्हणजे गावाकडचा. तर मला असं डोक्यात होतं की सगळ्यांना आवडेल असं मी काय करू शकतो. तर मला ही कंपोजिशन सुचली आणि एक वर्ड सुचला गुलाबी साडी आणि त्याच्यावर मी काम केलं. आणि त्याच्यात माझा भाऊ जी स्पार्क ज्याने खूप अप्रतिम म्युझिक दिलं आहे. तर आमचा कॉम्बो तर ब्लॉकबस्टरच आहे. तर आम्हाला जेव्हा गाणं आम्ही बनवलं तेव्हाच वाईब आलेली की भाई हे गाणं काहीतरी वेगळं आहे बाकीच्या गाण्यांपेक्षा आणि ते तुम्ही आज बघताय ते ग्लोबली ट्रेंड करत आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे टाइम्स स्क्वेअरला आपलं गाणं लागलं, मराठी गाणं टाइम्स स्क्वेअरला लागलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नेहमीच आता लागतच राहणार असं मला वाटतं. की मी कंपोज करतो, मी लिहितो, मी कंपोज करतो आणि मग मी सरळ त्याला पाठवून देतो की ब्रो मी हे कंपोज केलं आहे, हे केलं आहे, आता तुझ्या हिशोबाने तू बघ. कारण की त्याची क्रिएटिव्हिटी भारी आहे, माझी क्रिएटिव्हिटी कंपोजिशनमध्ये चांगली आहे. तर आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे आणि जे थॉट प्रोसेस आहे ती मॅच होते, वाईब मॅच होते. त्यामुळे एकमेकांना सांगायची गरज नाही पडत. म्हणजे तो पण मला जास्त सांगत नाही की त्याला माहिती आहे की मी जे करेल चांगलंच करेल आणि मी पण त्याला सांगायची गरजच नाही पडत. तर आमच्या दोघांची जी बॉन्डिंग आहे ती अशी जुळून आली. त्यामुळे मला वाटतं की सगळेच गाणे चांगले होतात. ॲक्च्युली ऑब्झर्वेशन मी ऑब्झर्व करतो बऱ्याच गोष्टी आणि फिलिंग्स मुलींच्या साईडने जरी असल्या तर मुली काय विचार करत असतील है ना ते मला ऑब्झर्व करावं लागतं. म्हणजे असं नाही की मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहायचं म्हणून. म्हणजे इन द सेन्स तो एक सेन्स प्रत्येकांमध्ये असतो आणि तो नोटीस करायचा असतो. तर मुलांचे पण काही रिक्वायरमेंट्स असतात असे असते, काही मुलींचे पण असतात. तर ते सगळं मॅच करून थोडा विचार करून मी ते लिहून टाकतो. माझ्या मनातली गोष्ट बोलली. माझे जे ड्रीम्स आहेत त्याच्यातलं हे एक ड्रीम आहे आणि दिलजीत दादा फेवरेट आहे माझे. तर काही म्हणजे फेवरेट नसणार असं म्हणजे त्याला काही हेच नाही. तर बिलकुल मी प्रयत्न करेल 100%. मी खूप धडपड करेल, खूप मी पडणार परत उभा राहणार पण मग मी ते एक दिवस पूर्ण करणार. मी रॅप करायचो आणि रॅप करता करता माझ्याकडे FL स्टुडिओ होता. तर मी त्याच्यावर फक्त बीट्स बनवायचो कारण की मला स्केल वगैरे नाही कळायची. तर मग मी ते बीट्स बनवत मग म्हणजे मला ते स्वतः बीट बनवायला यायला लागली. तर मला वाटलं की चल यार आपण बीट्स बनवतो आहे आपण करत राहू. मग मी पुढे करत गेलो, रॅप करत गेलो आणि हळूहळू माझ्याकडनं चांगल्या कंपोजिशन वगैरे व्हायला लागले. आणि मला जे आजूबाजूची पब्लिक त्यावेळेस होती त्यांचं प्रोत्साहन मला फुल पॉझिटिव्ह होता. तर मला वाटायचं की यार एवढं पॉझिटिव्ह असं चल एखादा फेकू शकतो की अरे ठीक आहे सगळेच नाही बोलू शकत. तर मला सगळीकडनंच एक ते
चांगल्या गोष्टी ऐकायला भेटल्या की तू चांगला करतोस, तर मग मला ती एनर्जी भेटली आणि मग मी काही शोज केले, स्टेज शोज. आमचा बँड होता N2 रॉक बँड, त्या बँडमध्ये आम्ही परफॉर्म करायचो. तर तेव्हा मी आमच्या साईडला खूप फेमस झालो. तर मग तेव्हा माझ्यामध्ये ती एनर्जी आली की मी आता मोठं काहीतरी करेल. आणि मी हळूहळू आज मी एक ह्या लेवलला केलं, पुढे जाऊन थोडा त्या लेवलला हळूहळू असं मी लेवल वाढवत गेलो आहे. आणि माझा प्रयत्न आहे की मी एका दिवशी पूर्ण असं मराठी भाषेचा जी गोडवा आहे मराठी भाषेचा तो सगळीकडे फैलवणार. लाईफमध्ये होतं है ना, लव्ह लाईफ तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असते. पण मला आता असं झालं आहे ना की मला ऑब्झर्वेशन करूनच लिहायला मजा येते. म्हणजे स्वतःसोबत घडलेल्या भरपूर गोष्टी आहे, मी त्या पण त्याच्यात पुट करतो. पण असं नाही की मला कसं असतं ना की कॉमन गोष्ट पाहिजे, म्हणजे जी तुमच्यासोबत पण होतं, माझ्यासोबत पण होतं, अशा गोष्टी रिलेट करायला पाहिजे सगळ्यांना. तर मी तेच करण्याचा प्रयत्न असतो. बाकी आता तुम्ही म्हणताय की नको मला बंगला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे तिला काहीच नको आहे. पण असे पण गाणे आहेत की तिला ते पाहिजेच. लाईक झुमका, ती म्हणते झुमका पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. तर पुढे पण असे गाणे आहेत की त्याच्यात तिची डिमांड आहे, असं आहे. येस, धडपड चालू होती, पण आता भरपूर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार. येस, आणि म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे आणि लवकरच मी ते गुपितच ठेवतो. पण लवकरच नाही, मी आधी घरच्यांना ऐकवतो. म्हणजे माझ्या घरच्यांना कसं थोडा डान्सवाले गाणे आवडतात, तर मी काही गाणे जे सायलेंट आहेत, शांत लव सॉन्ग, मी ते नाही ऐकवत. पण मग जे डान्स वगैरेवाले गाणे आहेत मी त्यांना लगेच पाठवतो. आणि हे पण जे ब्राईडवालं गाणं आहे ते पण मी त्यांना पाठवलं आणि त्यांना खूप आवडलं. मम्मी म्हणे लिरिक्स खूप भारी आहे. माझ्या मम्मीला एवढा नाही कळत, पण बोलले की खूप भारी आहे, मला खूप आवडले. म्हटलं चालणार. मी ॲक्च्युली त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. म्हणजे मी एक वेळ होता की त्या गोष्टींकडे लक्ष देऊन मी आहे ना पूर्ण डिमोटिवेट झालेलो आणि पूर्ण निगेटिव्ह म्हणून गेलेलो. पण सध्या 2-3 वर्षापासून मी त्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे 100 नाही 1000% मी त्या गोष्टी इग्नोर करतो. म्हणजे कोणी मला कितीही काही बोलून गेलं, कितीही निगेटिव्ह बोलू देत, तरी मी हो बोलतो आणि निघून जातो. आणि तिघांची बॉन्डिंग जी जमली ना बॉस, म्हणजे आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत आता. येस, जर असे खूप हार्ड वर्कर आहेत दोघं. म्हणजे दिसून येतं की यांनी इथपर्यंत पोचले, पण ते कसे पोचले की त्यांनी खूप मेहनत करून पोचले. पूर्ण रात्रभर शूट केल्यानंतर पण त्यांची जी एनर्जी होती ती तेवढीच ॲज इट इज होती. तर ते भारी वाटलं. ते काहीही करून पुढे येतात. त्यामुळे तुम्ही काम करत राहा न थांबता. अडथळे येऊ द्या, चला व्हिडिओला तुम्हाला पैसे नाही आहे, नॉर्मल व्हिडिओ बनवा, बेसिक व्हिडिओ बनवा, किंवा फक्त तुम्ही चांगले गायक आहात, चांगले कंपोजर आहात, नॉर्मल फोनमध्ये शूट करून टाका. कारण तुमच्यामध्ये कला आहे तर ते एका दिवशी व्हायरल होणार. कारण की आजकाल सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह आहे की आपण रील्स थ्रू पण आर्टिस्ट लोक मोठे होतात. तर मला तेच म्हणायचं की तुम्ही न थांबता काम करत राहा, एक दिवस नक्की सक्सेस